अमरावती शहरात बॉम्बस्फोट करणारा असा निनावी कॉल शुक्रवारी रात्री अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षात धडकल्याने अमरावती शहरात रात्री पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली होती। अशात पोलीस आयुक्त अरविंद सावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे यांनी तत्काळ सूत्रे हलवली। सर्व पोलीस स्टेशन पोलिसांना तत्काळ अलर्ट करून शहरातील चौकात नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात आली। इकडे सायबर पोलीस त्या निनावी धमकी कॉलच्या लोकेशन शोधात लागले। कॉलचे लोकेशन इंदोर येथे आढळून आल्याने अखेर इंदोर पोलिसांना माहिती देण्यात आली। इंदोर पोलिसांनी लगेच आरोपीचा शोध घेऊन रात्रीच ताब्यात घेतले। या दरम्यान शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व पथक इंदोर रवाना होऊन रविवारी सकाळी आरोपीला अमरावतीत आणण्यात आले। सोहेल पांडुरंग शेख, वय वर्ष 33, राहणार रहाटगाव असे धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे। सोहेल याच्या विरुद्ध याने याआधी अशीच पोलिसांना अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने त्याच्या विरुद्ध नागपुरी गेट पोलिसात गुन्हा दाखल होता। आरोपीला बॉम्बची धमकी का दिली हे विचारलं असता यावर आरोपी सोहेल शेख पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देत आहे। या प्रकरणावर शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घटनेची माहिती स्पष्ट केली। 28 तारखेला रात्री आमच्या अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करून शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती आणि या पार्श्वभूमीवर तात्काळ त्याच्या गांभीर्याने दखल घेऊन फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचबरोबर संपूर्ण शहरातले जे पोलीस ठाणे आहेत ते त्यांना अवगत करण्यात आलं, त्यांना अलर्ट करण्यात आलं। याबाबत DCP झोन 2 श्याम घुगे आणि आमच्या सर्व टीम्स, नंतर क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण या आणि फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट या सर्वांनी आपापली पथकं तयार केली। क्राईम ब्रँचचं एक पथक त्याच्या मागावर त्याचं ठावठिकाणं घेण्यासाठी रवाना झालं। त्याचं ठावठिकाण इंदोरमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ते रवाना झाले आणि त्यांनी आज पहाटे त्याला इंदोरवरून ताब्यात घेतलेलं आहे, इंदोर पोलिसांच्या मदतीने, आणि या ठिकाणी आणलेलं आहे। त्याचबरोबर शहरभरामध्ये घुगे साहेबांची टीम आणि आमच्या टीम्स यांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी लावली। त्याचबरोबर सर्व व्हायटल इन्स्टॉलेशन जे आहेत, धार्मिक महत्त्वाची स्थळं आहेत किंवा शाळा कॉलेजेस आहेत, बसस्टँड रेल्वे स्टेशनचे परिसर आहेत, रेल्वे ट्रॅक्स आहेत, अशा सर्व ठिकाणी योग्य ती बंदोबस्त लावून त्या ठिकाणी BDDSचं घातपात विरोधी तपासणी करून आणि संबंधितांना सर्वांना अलर्ट करून योग्य ती कारवाई करण्यात आली, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। जे दरम्यानच्या काळामध्ये हा व्यक्ती जो आहे आरोपी सोहेल पांडुरंग शेख याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई फ्रेझरपुरा पोलीस ठाणे करत आहे।